अखेर एक नेरळची धक्कादायक बातमी पुन्हा पुन्हा स्क्रीनवर झळकू लागली. मुसळधार पावसाने नदीवरचा पूलच वाहून गेला. 2 गाड्या बेपत्ता. मला हादराच बसला. याच पुलावरून विक्रमसाहेब परतणार होते. मी तिच्याकडे पाहिलं. ती मूर्तीसारखी निश्चल टीव्हीकडेच पाहत होती. तुम्ही घाबरू नका. कदाचित ते पूल कोसळण्याआधीच परतले असतील. येतीलच एवढ्यात. धीर सोडू नका, मी लगबगीने म्हटलं. तिने चेहरा माझ्याकडे वळवला आणि आरक्त डोळ्यांनी खंबीरपणे म्हणाली, मी प्रार्थना करते तो त्या अपघातात ठार मेला असावा. एवढ्यातच लखलखाट झाला. वीज कोसळली आणि मागून कानठळ्या बसाव्यात असा प्रचंड कडकडाट ऐकू आला. मला वाटलं या गदारोळात मी काहीतरी चुकीचं ऐकलं की काय. ती असं का म्हणेल. मी पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिलं. त्यात दुःख, घबराट, भीती, व्याकुळता, नैराश्य, अगतिकता असा कुठलाच भाव दिसला नाही. दिसला तो फक्त करारीपणा, निग्रह आणि हलकेसे सुप्त समाधान. हळूहळू ते आरक्त डोळे पाण्याने भरू लागले. पण ते दुःखाश्रू नव्हते, आनंदाचेही नव्हते. त्या अश्रूतून तिची तगमग वाहत होती. तिने खूप सोसलं असावं हे कळत होतं. मी तर ब्रह्मसंकटात सापडलो होतो. गावाच्या अगदी एका टोकाला पुराने वेढलेल्या एकाकी बंगल्यातील एकट्या तरुण स्त्रीला, जिचा पती कदाचित आत्ताच पुरात वाहून गेलाय, तिला सोडून जावं का? आणि गेलोच तर जायचं कुठे? मी खिडकीतून बाहेर नजर टाकली. आता तर बाहेर कमरे एवढं पाणी साचलेलं. घर उंच ओटा करून बांधलेलं असल्यामुळे अजून तरी पाणी आत शिरलं नव्हतं. पावसाला तर उसंतच नव्हती. चहासारखं गढूळ पाणी पूर्ण वेगाने चहूवाटांनी धावत होतं. सोबत मोडक्या फांद्या, झावळ्या, प्लास्टिकच्या ताडपत्र्या, कुणाची तरी भांडी वगैरे जे प्रवाहात सापडेल ते वाहून नेत होतं. बिळात पाणी जाऊन सरभरीत झालेले साप अंगणातील झाडाझुडपांच्या आसऱ्याला येऊ पाहत होते. काही फांद्यांवर चढण्यात यशस्वी झाले, काही पुन्हा खाली पडून प्रवाहात वाहून गेले. मी वर पाहिलं. अंगठ्या एवढे टपोरे थेंब बसलेला भन्नाट पाऊस कोसळत होता आणि पश्चिमेकडून काळ्या मेघांची नवी दमदार फौज त्याच्या सहाय्यास येत होती. भीतीने माझ्या तोंडचं पाणी पळालं. आजची संध्याकाळ नाहीतर पूर्ण रात्रच इथे काढावी लागणार. तर पावसाचं लक्षण काही ठीक दिसत नाही. हा बंगला तरी किती वेळ कोरडा राहील कुणास ठाऊक. त्या बाईंना संकटाची जाणीव करून द्यायला हवी. जितकं सामान नेता येईल तेवढं आताच उंचावर नेऊन ठेवायला हवं. पाणी वाढत चाललंय. आपण काही सामान वरच्या मजल्यावर नेऊन ठेवूया का? मी तुम्हाला मदत करतो. तिने काही न बोलताच संमती दर्शवली. प्रथम आम्ही स्वयंपाकघरात गेलो. खालच्या वस्तू उचलून वर ठेवल्या. काही डायनिंग टेबलवर मांडल्या. मग पुन्हा दिवाणखान्यात गेलो. अवजड सोफा सेट, कपाट वगैरे हलवणं शक्य नव्हतं. पण काही महाग आणि उपयोगी वस्तू घेऊन माडीवर गेलो. ती पुढे चालत होती. माडीवरची एक रिकामी खोली उघडून त्यात सामान लावायला सुरुवात केली. 8-10 फेऱ्यांमध्येच ती खोली भरली. पुढच्या फेरीत मी दोन्ही हातात वस्तू सांभाळून तिच्या मागोमाग चालत होतो. तिने एका हाताने शेजारच्या खोलीचे अर्धवट दार उघडले आणि मग घाईघाईने बंदही केले. इथे फारशी जागा नाही, तिने म्हटलं आणि पुढच्या खोलीकडे वळली. तिने ते दार लगेचच बंद केले असले तरी तेवढ्याच वेळेत मला आत काहीतरी पांढऱ्या कापडाने झाकून ठेवलंय हे दिसलं होतं. काही का असेना, मला काय करायचंय म्हणून मी सामानासह तिच्या मागे पुढच्या खोलीत वळलो. ती थोडीशी चमत्कारिक वागत होती हे खरंय, पण संबंध कितीही वाईट असले तरी तिचा नवरा कदाचित नुकताच अपघातात सापडून देवाघरी गेलाय. तिच्यावर थोडा तरी मानसिक परिणाम होणारच. जितकी करता येईल तितकी हलवाहलव केल्यावर मी पुन्हा बाहेर पाहिलं. छताच्या पागोळ्या धबधब्याप्रमाणे वाहत होत्या आणि खाली पाणी उंबरट्यापर्यंत पोचलं होतं. आम्ही वरच थांबण्याचा निर्णय घेतला. इथून गावात दूरवर नजर टाकता येत होती. पावसाचा आणि साठणाऱ्या पाण्याचा अंदाज येत होता. मी बाल्कनी जवळच्या खुर्चीवर बसलो. वाऱ्याबरोबर तुषार आत येत होते.
ती पलंगावरच विमनस्कपणे बसली. तिला आधाराची गरज होती, पण परिस्थितीमुळे कुणाशीच संपर्क साधता येण्यासारखा नव्हता. मलाही काय बोलायचं ते सुचत नव्हतं, पण तिनेच सुरुवात केली. तो खरंच वाहून गेला असेल का हो? नक्की सांगता येत नाही. कदाचित पूल वाहून गेल्यामुळे ते पलीकडेच अडकले असतील. ट्रेनही बंद झाल्यात म्हणून पुन्हा नेरळच्या नर्सरीत जाऊन त्यांनी आसरा घेतला असेल. तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न त्यांनी नक्की केला असता, पण फोन बंद आहे हे त्यांनाही ठाऊक असेलच. मी सकारात्मक विचार केला. तसं असेल तर मला पुन्हा त्या सैतानाबरोबर संसार करावा लागेल, ती निराश होत म्हणाली. आणि यावेळी माझ्या ऐकण्यात काहीच चूक झाली नव्हती. मनात खूप होतं की तिला विचारावं, असं का म्हणताय, पण हा त्या पतीपत्नीचा खाजगी विषय होता. मी तर तिर्हाईत, कुठल्या हक्काने विचारू? पण काही विचारावं लागलंच नाही. नाटकातील स्वगत म्हणावं तशी अखंड पागोळ्यांकडे पाहत ती सांगू लागली. आज वर्ष झालं आमच्या लग्नाला, पण या 365 दिवसात सुखाचा एकही क्षण मला आठवत नाही. पूर्वी तो असा नव्हता. अगदी कळू लागल्यापासून मी ओळखते त्याला. आमचे वडील जिवलग स्नेही. तो दामू अण्णांबरोबर घरी यायचा. आम्ही एकत्रच खेळायचो, अभ्यास करायचो. वयात आल्यावरही ही मैत्री कायमच राहिली. या मैत्रीचं रूपांतर नात्यात व्हावं असं माझ्या बाबांना वाटलं. दामू अण्णाही तयारच होते, पण विक्रम अद्याप व्यवसायात स्थिर झालेला नाही. तोवर थांबूया असं त्यांनी म्हटलं. त्यांचाही नर्सरीचाच उद्योग. त्यांच्याकडे 8 नर्सरी होत्या, आमच्याकडे 10. विक्रमने व्यवसाय हातात घेतला आणि एकामागून एक 8ही नर्सरी कर्जात गमावल्या. त्या धक्क्याने दामू अण्णा गेले, पण बाबांनी मित्राला दिलेला शब्द राखला. आमचं लग्न लावून दिलं. व्यवसाय मात्र त्याच्या हाती दिला नाही. लग्न झालं आणि 2 महिन्यातच माझे बाबाही सर्पदंशाने गेले. नर्सरीत असतानाच जहरी नाग डसला त्यांना, पण त्यापूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र करून सर्व संपत्ती माझ्या नावे केली. त्यानंतर विक्रम काही दिवस बरा वागला. मी फक्त नावापुरती मालकीण होते. सर्व व्यवहार तोच बघायचा. पहिल्याच महिन्यात नेरळच्या नर्सरीत 2 लाखांचा तोटा झाला. मागच्या 20 वर्षात आम्ही व्यवसायात तोटा पाहिला नव्हता. मी त्याला याबद्दल विचारलं. कागदपत्रे मागितली आणि त्याच्यातील पुरुष दुखावला गेला. तू मला बिझनेस शिकवणार का? घरात लक्ष दे, माझं मी बघेन, हे त्याचं उत्तर होतं. पण तोटा वाढतच गेला. हळूहळू सर्वच नर्सरी तोट्यात जाऊ लागल्या. कर्ज काढण्याची वेळ आली. मी जाब विचारला तर विक्रम शिवीगाळ करायचा, हातही उचलायचा. रोज हेच चालायचं. तरीही मी हट्टाने नर्सरीवर जाऊ लागले. जमा खर्च सांभाळू लागले. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होता. 2च महिन्यात एकाएकी खर्च इतका कसा वाढला म्हणून त्याला विचारलं तर त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच रात्री तो पिऊन आला आणि नोकरांसमोर अपमान करतेस असं म्हणून मला बेदम मारहाण करू लागला. शेवटी त्याला बेडरूममध्ये कोंडून ठेवलं आणि स्वयंपाकघरात येऊन रडत बसले. जीव वाचला. सकाळी त्याची नशा उतरल्यावर तो दार ठोठावू लागला, माफी मागू लागला. पुन्हा असं करणार नाही म्हणून हात जोडू लागला. त्याच्याशिवाय माझं उरलंच कोण होतं. मी त्याला माफ केलं. पुढे 3-4 महिने दोघांनी मिळून व्यवसाय सांभाळला. त्याला माझं पटत नव्हतं. वाद होत होते. तरीही व्यवसाय पुन्हा नफ्यात आणला. आता तरी त्याला माझी किंमत कळेल असं वाटलं होतं, पण कसलं काय. उलट तो माझाच तिरस्कार करू लागला. माझ्या हुशारीचं कौतुक त्याला सहनच व्हायचं नाही. तू दिसायला सुंदर आहेस म्हणून सगळे गोड गोड बोलतात, नाहीतर दुसरं आहे काय तुझ्यात, असं त्याचं म्हणणं. नर्सरी तुझ्या नावावर आहेत म्हणून नोकरवर्ग आणि क्लायंट्स मला महत्त्व देत नाहीत. मॅनेजमेंट नीट करता येत नाही. नर्सरी माझ्या नावावर कर आणि मग बिझनेस काय असतो ते बघ. पुढच्या 2 वर्षात 10च्या 20 नर्सरीज नाही केल्या तर नाव सांगणार नाही. ज्याने एका वर्षात बापाच्या 8 नर्सरीज बुडवल्या त्याच्या हाती कारभार सोपवायला मी खुळी आहे होय. ठेवलं तसंच. रोज माझ्या मागे तीच भुणभुण लावायचा, पण अचानक शांत झाला. मग एकाएकी मला बाबा व्हायचंय असं म्हणू लागला.
मीही पाघळले. त्याच्या स्वभावातला हेकटपणा गेला नव्हता. पण पुढे आपल्याला घर, बाळ आणि नर्सरी तिन्ही सांभाळणं कठीण होईल या विचाराने शेवटी पॉवर ऑफ अटर्नी त्याच्या नावावर केलीच. पण तीच चूक झाली. नागाने पुन्हा फणा उभारला. आता तर माझ्या हातात काहीच नव्हतं. बाळाचं स्वप्नही दूरच राहिलं आणि एका दृष्टीने तेही बरंच झालं म्हणायचं. नाहीतर माझ्याच कुशीत मला या राक्षसाचा वंश वाढवावा लागला असता. आता तर सगळंच संपलंय. आणि ती शांत झाली. ती रडत नव्हती. कदाचित तिचे अश्रूही आटले असतील. हा बंगला आणि लग्नाच्या तस्विरी पाहिल्यावर जे सुखचित्र नजरेसमोर आलं होतं तो फक्त एक आभास होता. सत्य काही वेगळंच आहे. आता मला त्या विक्रमची घृणा वाटू लागली. सोन्यासारख्या संसाराची राखांगोळी करणारा हा इसम आता माझ्यासमोर असता तर. मी रागावर कसंबसं नियंत्रण मिळवलं आणि तिला विचारलं, मग तुम्ही त्यांना घटस्फोट का देत नाही? ती उद्विग्नपणे हसली. घटस्फोट देऊ आणि कुठे जाऊ? एकट्या स्त्रीला बाहेरचं जग किती धोकादायक असतं हे तुम्हाला सांगायला हवं का? हा बंगला आणि नर्सरीज नावावर असताना एक वेळ ते शक्य होतं. मी एकटीने व्यवसाय सांभाळून आरामात गुजराण केली असती. पण आता, तिने खंत व्यक्त केली, आताही ते शक्य आहे. तुमच्यावर झालेले अत्याचार सांगून, पुरावे देऊन तुम्ही घटस्फोट मिळवलात तरी विक्रमरावांना तुम्हाला संपत्तीतील अर्धा वाटा द्यावाच लागेल. त्यावर तुम्ही आरामात आपली उपजीविका चालवू शकाल. मी एका लॉ फर्ममध्येच काम करतो. तुम्हाला चांगला वकील मिळवून देईल. तुम्ही इतकं सहन करण्याची काही गरज नाही, मी उत्साहाने म्हटलं. ते मलाही कळतंय हो, पण एकट्या तरुण स्त्रीने जगताना कुठकुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल याची कल्पना करूनच अंगावर शहारा येतो. शिवाय घटस्फोट झाला म्हणून विक्रम मला सोडणार आहे का? सुडाने पेटून तो माझ्या आसपासच वावरत राहील. माझं सुख त्याला सहन होत नाही. कदाचित तो माझा जीवही घेईल, तिने असहाय्यतेने म्हटलं. तिच्या डोळ्यात त्याची दहशत स्पष्ट दिसत होती. मग तुम्ही इथून कुठेतरी दूर निघून जा, नाहीतर एखाद्या सज्जन माणसाशी पुनर्विवाह करा, म्हणजे विक्रमपासून तुमचं संरक्षण होईल, मी सल्ला दिला. एकट्या स्त्रीला सुखाने आणि निर्भयपणे जगू देईल असा कोपरा जगात आजच्या घडीला तरी अस्तित्वात नाही. आणि पुनर्विवाहाचं म्हणाल तर विक्रमला मी लहानपणापासून ओळखत होते, तरी त्याचा खरा चेहरा ओळखता आला नाही. मग इतरांचं काय विचारता? माझं रूप आणि घटस्फोटानंतर वाट्याला येणारी संपत्ती पाहून कुणीही माझ्यासोबत लग्नाला तयार होईल. पण त्या कुणावरही विश्वास ठेवण्याची चूक मी पुन्हा कशी करू? तुम्हाला पाहून अचानक कोणीतरी जवळचं भेटल्यासारखं वाटलं, म्हणूनच मन मोकळं केलं. नाहीतर माझी घुसमटच माझा जीव घेऊन गेली असती, तिने प्रामाणिकपणे सांगितलं. पण तुम्हाला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. अन्याय सोसत राहणं हाही एक गुन्हाच. तुम्ही जितकं सोसाल तेवढा त्याला आणखी जोर येईल. पण तेवढ्यातच घनघोर कडकडाट झाला. बंगल्यावरच वीज कोसळली की काय असं वाटलं, पण नाही, ती दूर डोंगरात कोसळली असावी. वीज कोसळली आणि गावाची वीजच उडाली. सर्वत्र अंधार पसरला. त्या गडगडाटाने ती घाबरून माझ्या जवळ आली आणि माझा हात घट्ट पकडून डोळे गच्च मिटून उभी राहिली. मी बंगल्याबाहेर नजर टाकली. संध्याकाळचे 5च वाजले होते तरी गुडूप अंधार झाला. धारांना तर खंडच नव्हता. खाली डोकावलो. उंबरठा केव्हाच पाण्याखाली गेला होता. खालचा मजला 2 फूट पाण्याखाली तरी गेलाच असणार. सर्व काही शांत झाल्यावर ती सावरली. खिडकीच्या काचा ओढून घेतल्या आणि कपाटातून दिवा काढून पेटवला. अंधार आणि मुसळधार पावसात धीर देणारा प्रकाश खोलीभर पसरला. मुंबईत काय अवस्था असेल? घरचे सगळे व्यवस्थित असतील का? की मला शोधायला बाहेर पडतील? ऑफिसवाल्यांनी घरी फोन करून कळवलं असेल तर बरं. माझाच फोन चालतोय का हे पाहावं म्हणून मी खिशात हात घातला, पण फोन तर खिशात नव्हताच.
फोन मी इतर कागदपत्रे आणि बॅगेसोबत वाळवण्यासाठी खाली टेबलवर मांडून ठेवला होता. तो तिथेच राहिला आणि खालचा मजला तर एव्हाना पाण्याने भरू लागला होता. मी घाई करत म्हटलं, तुम्ही इथेच थांबा, घाबरू नका, मी माझी बॅग आणि फोन घेऊन येतो. अहो पण खाली मिट्ट अंधार असेल आता, त्यात पाणीही भरलंय. त्या पाण्यात साप विंचू कोण कोण असतील देव जाणे. हा ग्रामीण भाग आहे. या वेळेला एखादा विषारी साप डसला तर जीवावर बेतेल. काही बरं वाईट झालं ना तर या महापुरात ना डॉक्टर इथवर येणार ना आपल्याला दवाखान्यापर्यंत पोचता येणार. त्यामुळे फार आवश्यक नसतील तर राहू देत ते कागद तिथेच, तिने काळजीने म्हटलं. फारच हिंमत वाढवलीत हो तुम्ही, मी हसत म्हटलं. तीही खुदकन हसली. पण ते विक्रमरावांचेच कागद आहेत. कदाचित त्यात प्रॉपर्टीशी संबंधित पेपरही असतील. तुम्ही एकदा नजरेखालून घाला, म्हणजे तुमच्या हाती काहीतरी महत्त्वाचं नक्कीच लागेल. शिवाय माझा मोबाईलही खालीच आहे. तो सुरू झाला तर मला घरच्यांशी संपर्क साधता येईल. हा पाऊस असाच सुरू राहिला आणि आपण इथे अडकलो तर आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडेल. मी गरज स्पष्ट केली. असं म्हणता, ठीक आहे, मग मीही येते तुमच्यासोबत विजेरी घेऊन, ती उभी राहत म्हणाली. नको नको, आता तुम्हीच सांगितलं ना खाली काय धोके असू शकतील ते. मग दोघांनीही जीव धोक्यात घालणं वेडेपणा ठरणार नाही का? तुम्ही इथेच थांबा. जर मी 20 मिनिटात परतलो नाही तरच या, मी सुचवलं. ती नाईलाजाने पुन्हा पलंगावर बसली. तिथल्याच टेबलजवळची विजेरी शोधून तिने माझ्याकडे दिली. येतोच हं, असं म्हणून मी दाराबाहेर पडलो. एकदम अंधारच अंगावर धावून आला. कुठून तरी छतही गळत असावं. पायऱ्याही ओल्या आणि निसरड्या झालेल्या. विजेरीच्या उजेडात मी एक एक पायरी जपून उतरू लागलो. एकाएकी दिवाणखान्याचा पूर्ण चेहराच बदलून गेला होता. मघाचे ते टापटीप लावलेले सुबक घर आणि आताची अंधारलेली पाणी तुंबलेली कोंदट वास्तू. मी त्याच घरात आहे हे खरेच वाटेना. अंगणातल्या बेडकांनी जिन्याच्या पायऱ्यांना ताब्यात घेतले होते. दार बंद असतानाही ते आले तरी कुठून. त्यांना चुकवत मी खाली आलो. शेवटच्या पायरीपासून 7-8 पायऱ्यांवर असताना पाणी पायांना लागलं. म्हणजे अंदाज चुकला. खाली 1-2 नव्हे, चांगलं 3-4 फूट पाणी भरलं होतं. सोफा, लाकडी दिवाण आणि कपाटांसह बऱ्याच वस्तू त्या काळ्याशार पाण्यात गटांगळ्या खात होत्या. मी विजेरी दूरवर फेकली. भिंतीकडेला असलेल्या एका 5 फुटी कपाटावर मी फाईल ठेवली होती. तिथेच मोबाईलही होता. सुदैवाने अजून तरी ते कपाट पाण्यात उताणं पडलं नव्हतं. पण सहज तिथवर चालत जाऊन वस्तू घेऊन याव्यात अशीही परिस्थिती नव्हती. कारण त्या घाणेरड्या 4 फूट पाण्यातून चालतच कपाटापर्यंत जावं लागलं असतं. दिवसभर अंगावर वागवलेली ओली पॅन्ट आता कुठे जराशी वाळत होती. शर्ट तर आधीच भिजलेला. हा अंगावरील तर विक्रमरावांचा, तोही भिजला तर पुढे घालू काय. वरती बेडरूममधील कपाटात कदाचित विक्रमरावांचे आणखी कपडे असतील, पण ते मागायचे कसे. म्हणून कपडे न भिजवता त्या कपाटापर्यंत पोचण्याचा काही मार्ग सापडतो का हे पाहण्यासाठी मी विजेरी घरभर फिरवली आणि एक साहसी शॉर्टकट सापडला. जिन्याच्या कठड्यावरून डावीकडच्या भिंतीला टेकून असलेल्या उंच कपाटावर, तिथून खोलीच्या मधोमध असलेल्या मोठ्या सागवानी डायनिंग टेबलवर. मग डायनिंग टेबलवरून चालत त्या कपाटाजवळ जायचं आणि हात उंचावून कपाटावरची बॅग घ्यायची. फाईल आणि मोबाईल त्यात भरायचा आणि मग तसाच परतीचा प्रवास करून जिन्यावर पोचायचं. पण हे सगळं लवकरात लवकर उरकायला हवं, कारण पाणी घटकेला वाढत होतं. अजून थोडा उशीर केला तर कदाचित ते डायनिंग टेबलही पाण्याखाली जाईल. मग या साचलेल्या घाणेरड्या पाण्यात अंग आणि कपडे भिजवल्याशिवाय फाईल काही मिळायची नाही. म्हणून फार विचार न करता लगेचच जिन्याच्या कठड्यावर चढलो. मग झरझर पुढे जात त्या उंच कपाटाजवळ पोचलो आणि पाय ताणण्याचा प्रयत्न केला.
जिनावर आणि कपाट खाली असल्याने हातांनी जिना धरून पाय खाली टाकणं सोपं होतं. कपाटावर उतरताच पहिली स्टेज पार झाली. खिशातली विजेरी पुन्हा पेटवून मी डायनिंग टेबलचा अंदाज घेतला. 4 फूट खाली असलेल्या टेबलवर कमीत कमी 5 फूट लांबीवरून उडी घ्यायची होती. तेही टेबल पाण्यात कलंडू न देता. आता मात्र भीती वाटू लागली. उडी मारताच टेबल हललं किंवा तुटलं आणि मी थेट पाण्यातच पडलो तर फारच कठीण. परत जावं असंही वाटलं, पण मग ती काय म्हणेल? मी आधीच म्हटलं होतं जमणार नाही, आलातच ना हात हलवत. कदाचित ती असं काहीच म्हणणार नाही, पण प्रयत्न तरी करून पाहू. शेवटी लांबी उंचीचा पूर्ण अंदाज घेऊन टेबलावर उडी मारली. टेबल डगमगलं, पाण्यात लाटा तयार झाल्या, पण अजून तरी टेबल शाबूत होतं आणि मीही कोरडाच होतो. मग टेबलावरून चालत त्या कपाटाजवळ पोचलो. पुन्हा मध्ये 5 फूट अंतर. टेबल खाली, कपाट वर. उडीही मारण्यासारखी नाही. काय करावं? पाय टेबलाच्या दोन्ही कठड्याला घट्ट अडकवून दोन्ही हातांनी शरीर कपाटावर सोडून द्यायचं. मग एक हात तसाच ठेवून दुसऱ्या हाताने बॅग भरायची, ती खांद्याला अडकवायची. शेवटी दोन्ही हातांनी आधार घेऊन पुन्हा टेबलावर तोल साधून उभं राहायचं असं ठरवलं. पण ते करताना नाकी नऊ आले. दिसावं म्हणून विजेरी त्या उंच कपाटावरच पेटवून ठेवली होती. डायनिंग टेबल आणि ते छोटं कपाट यांदरम्यान पुलासारखा आडवा पडलो असताना खालून एक साप सरसरत गेला. भीतीची लहर शरीरभर पसरली. या पाण्यातून चालत आलो नाही हे नशीब. पुन्हा कसाबसा टेबलावर सरळ उभा राहिलो. आता पाणी टेबलावर चढलं होतं. ते कापत उंच कपाटाजवळ आलो आणि खेळ खल्लास. खालच्या टेबलावरून उंच कपाटावर उडी कशी घेणार, तेही बॅगसह. टेबलावर असूनही पाण्यात पावले भिजू लागली. लवकरच निर्णय घेणं आवश्यक होतं. आता पाण्यात उतरून भिजून परतायचं म्हणजे सगळी मेहनत वाया. कागदपत्रेही भिजतील. एवढ्यात आठवलं, भिंतीत रोवलेलं हे उंच कपाट आम्ही दोघांनी मगाशीच रिकामी केलं होतं. ते उघडून आतील शेल्फ्सचा पायऱ्यांसारखा वापर करून वर चढता येईल. तसंच केलं आणि कपाटावर चढलो. तिथून जिन्यावर आणि मग पुढचा मार्ग सोपा होता. लेवल पार झाली. फक्त पायांजवळ थोडीशी पॅन्ट भिजली. स्वतःच्या या शारीरिक करामतीवर खुश होतच मी जिन्याच्या कठड्यावरून चालायला सुरुवात केली आणि बॅगेतून टुमकन काहीतरी पाण्यात पडलं. तो मोबाईलच असावा. मी बॅगची चेन नीट लावली नव्हती. अतिउत्साह नडला. तो तसाही बंदच पडला होता. काही उपयोग झाला नसता अशी मी स्वतःचीच समजूत काढली. मग जिन्यावरून जड पावलांनी वर आलो. समोर तीच खोली होती जिथे जाण्याचं ती टाळत होती. तिथेच मी कुठली तरी वस्तू पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली पाहिली होती. अचानक माझ्यातील कुतूहल जागं झालं. दुसऱ्याच्या घरात असं चोरासारखं वावरणं बरं नाही, पण ज्या घरात मला रात्र काढायची आहे तीही अशा तुफान वादळ वाऱ्यात, त्या घरात सगळं सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा तरी नको का करायला? शेवटी मनाशी निश्चय करून मी कडीला हात लावलाच. जराही आवाज न करता ती उघडली. थोडाफार आवाज झालाच असेल तरी तो दडवायला बाहेर मुसळधारा होत्याच. मी दार उघडलं. विजेरीचा प्रकाश आत टाकला आणि नखशिखांत हादरून गेलो. इतक्यात वीज चमकली आणि जे पाहत होतो ते अगदी स्पष्टपणे दिसलं. त्या खोलीच्या मधोमध असलेल्या पलंगावर कुणाचा तरी मृतदेह पांढऱ्या चादरीखाली झाकून ठेवला होता आणि त्या चादरीवर लाल भडक रक्ताचे डागही होते.